शिंदे. मी इयत्ता 10वीमध्ये मागच्या वर्षी शिकलेली आहे. माझ्या शाळेचे नाव न्यू इंग्लिश स्कूल जामनेर हे असं आहे. मी दररोज अभ्यास करायची. साधारणतः 7 ते 8 तास असा माझा अभ्यास होता. जे काही शाळेत किंवा इतर क्लासेसमध्ये शिकवलेले आहे ते मी दररोज करायची. म्हणजे ते दररोज रिवाईज व्हायचं. क्लास वगैरे लावलेले होते कोणते तुम्ही? हो. तुमच्या काळामध्ये तुम्ही बरेच विद्यार्थी घडवले. आज तुमच्या नातीनं आज प्रथम क्रमांक मिळवलेला आहे आणि तिला गुणही चांगल्या पद्धती मिळाले, टक्केवारी चांगली झालेली. काय सांगाल? म्हणजे मी जेव्हा 11वीची बोर्डाची परीक्षा दिली त्यावेळेला मी शाळेमध्ये द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण झालो होतो. तेव्हा माझी इच्छा प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण व्हावी अशी होती, परंतु ती पूर्ण झाली नाही. पण ती माझ्या नातीच्या माध्यमातून तिने ती पूर्ण करून दाखवली. त्यामुळे मी पूर्ण समाधानी या ठिकाणी आहे. ती अभ्यासाचं कसं होतं? तिने अभ्यास हा की अत्यंत वेळापत्रक तयार करून तिने नियमित असा अभ्यास केला. गणिताबद्दल सांगायचं जर झालं तर गणिताचे ज्या मूलभूत संबोध आहेत, मूलभूत संकल्पना त्याचा तिने चांगला अभ्यास केला आणि त्याचा वापर करून तिने गणित आणि विज्ञान या विषयामध्ये चांगले गुण मिळवले. नंतर मराठीची सुद्धा तिने वेगवेगळ्या प्रकारची पुस्तकं वाचली आणि त्यामुळे ती चांगल्या प्रकारचा निबंध आणि उत्तरं लिहू शकली. म्हणून तिला मराठी विषयात सुद्धा चांगले मार्क त्या ठिकाणी मिळालेले आहेत. सखोल अभ्यास तिने प्रथमतः पाठ्यपुस्तकांचा केला आणि त्याच्यावरून मग तिने एवढे गुण प्राप्त केलेले आहेत. पुढे कसं शिक्षण घ्यायचं? 11वी-12वी करायची का पुढे कोणतं काही करायचं? 11वी. कशात जाणार? सायन्स घेणार. आणि त्या विषयाबद्दल काय सांगाल? खूपच कौतुक आहे. तिने भरपूर अभ्यास केला आणि ते यश संपादन केलं, त्याबद्दल मला खूप तिचा अभिमान आहे. इतकी टक्केवारी पडेल असं वाटलं होतं? हो. अभ्यास वगैरे कसा? हो, व्यवस्थित करत होते. जे शिकवलेलं आहे ते नियमित करत होते. मोबाईल वगैरे टीव्ही पाहणं सर्व बंद केलं? हो, बंद होतं. आणि परत तालुक्यातून 1 नंबरचा आलेला. काय वाटतं तुम्हाला याबद्दल? आनंदाचा झालाच आहे. कसा अभ्यास वगैरे कसे करत? अभ्यास एकदम चांगले करायची. ते रोज 11पर्यंत अभ्यास करायचा. तिला सांगायचं काम पडलं? तिला सांगायचं काम नाही. खूप आनंद झाला मला आधीपासूनच. म्हणजे ज्यावेळेस पेपर झाले त्यावेळेसच आम्ही समजून गेलो होतो की हिचा प्रथम क्रमांक येईल. मला त्याच वेळेस खात्री झालेली होती. आम्ही घरी येऊन तिची चौकशी करायचो, पेपर कसा गेला, त्या पद्धतीने मला खात्री होतीच. तुम्ही तिला काय गायडन्स केलं होतं? मी तिचं मॅथ्स आणि सायन्सचा अभ्यास केला. पूर्ण मॅथ्स मीच तिचं घरी पण आणि शाळेत पण मीच तिला शिकवायला होतं.